तर नमस्कार मित्रांनो, हा लाखो रुपयाचा बिझनेस मी शून्यातनं कसा उभा केला, सेकंड हँड मोबाईल विकून कोणाचं करिअर बनू शकतं का, किंवा सेकंड हँड मोबाईल विकून किती रुपये मॅक्सिमम इन्कम आपण करू शकतो, असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. आजपर्यंत तुम्ही मला जिम मध्ये वेट लिफ्ट करताना बघितलं असेल, डाएट बद्दल इंस्टाग्राम वरती माहिती सांगताना बघितलं असेल, पण आज पहिल्यांदा मी इन डिटेल माझ्या बिझनेस बद्दल सांगणार आहे की हा बिझनेस मी कसा स्टार्ट केला आणि आज मी बिझनेस काय लेवल पर्यंत करतोय. तर चला जास्त लेट न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. बाय क्वालिफिकेशन मी एक इंजिनियर आहे. मी डिग्री तर नाही कंप्लीट केली, डिप्लोमावरती स्टॉप केलं आणि त्यानंतर मी विचार केला की बासात आपल्याला जास्त शिकायचं नाही, आपल्याला डायरेक्टली इन्कम कडे वळायचं. पण त्यासाठी मी माझी फील्ड चेंज केली. मी इंजिनिअरिंग फील्ड चेंज करून सेल्स मध्ये घुसलो. सेल्स मध्ये एक ठीकठाक कंपनी होती. त्या कंपनीचे काही एज्युकेशनल, हेल्थ आणि पर्सनल केअरचे प्रोडक्ट्स होते. त्या कंपनी बरोबर मी काम करायला लागलो. 2012-13 पासून ते मी ऑलमोस्ट 2017-18 पर्यंत त्यांच्यासोबत काम केलं. सगळं व्यवस्थित चालू होतं, पण 2017 मध्ये माझ्यासोबत एक असा इन्सिडेंट घडला. माझा एक मेजर ऍक्सिडेंट झाला. एका ट्रकनं मला उडवलं आणि ज्याच्यामध्ये माझं गाडीचं पण भरपूर नुकसान झालं. त्याच्यानंतर माझं फायनान्शियली पण खूप जास्त नुकसान झालं आणि मी फिजिकली पण वीक झालो. मला मोठ्या 3 इंजुरीज झाल्या. त्यानंतर मी बेड रेस्टला गेलो. त्यानंतर माझ्याकडे ऑप्शन नव्हतं की करायचं काय. मग पुढे जास्त शिकलो पण नव्हतो, जॉबचे पण एवढे काही चांगले ऑप्शन नव्हते. मग आपण 5-6 वर्ष ज्या गोष्टीसाठी एवढं दिलेत ते म्हणजे सेल्स. मी माती पण पॅकेटमध्ये भरून विकू शकतो, एवढा कॉन्फिडन्स आणि स्किल्स मी डेव्हलप केले. मग नवीन काहीतरी शोधण्याची गरज काय, मग आपण सेल्स मध्येच काम करू हा विचार करून 2019 मध्ये मी ओप्पोला ऍज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह किंवा प्रमोटर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी ब्रँड चेंज केला. मी विवोला ऍज अ सेल्स प्रमोटर म्हणून लागलो. तर मी करत तर जॉब होतो, पण कंटिन्यू माझ्या डोक्यात काहीतरी बिझनेस करायचा आहे, काही ना काहीतरी विकायचं आहे, हेच चालू असायचं. आपल्याला पण पुढे जाऊन स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे, ह्याच गोष्टी कंटिन्यू माझ्या डोक्यात चालू असायच्या. आणि म्हणतात ना, जिथं इच्छा असते तिथं मार्ग निघतोच. तर सीन काय झाला, 2020-21च्या आसपास विवोनं एक व्ही सिरीज मध्ये V20 नावाचा एक क्वालिटी मोबाईल लॉन्च केला. तरी तो मोबाईल मी माझ्या कस्टमरला पिच केला आणि सेल केला. आणि एक 8 ते 10 दिवसानंतरच विवोनं सेम सिरीज मध्ये V20 Pro नावाचा 5G मोबाईल लॉन्च केला. तर त्या कस्टमरचा मला फोन आला की सर, आपला जो V20 आहे तो 4G मोबाईल आहे, तो सेल करून मला V20 Pro 5G मोबाईल परचेस करायचा. तर माझ्या मोबाईलची व्हॅल्युएशन किती होईल. तर त्यासाठी मी सेकंड हँड डीलर जे मार्केटमध्ये असतात त्यांना फोन घुमवले की बाबा असं एक V20 मॉडेल आहे, 8 दिवस यूज आहे, त्या मोबाईलची व्हॅल्युएशन काय होईल. तर 8 दिवसामध्ये ऑलमोस्ट 10 ते 12,000 रुपये ड्रॉप करून कोणी 13,000 रुपये, कोणी 14,000 रुपये, कोणी 15,000 रुपये अशी व्हॅल्युएशन केली. पण कस्टमर काय एवढ्या कमी प्राइस मध्ये द्यायला तयार नाही. मग मी पर्सनली एक्स्ट्रा 2,000 रुपये व्हॅल्युएशन त्यांना सांगितलं. विचार केला, समजा जर नाही विक्री झाली तर आपण तो स्वतः वापरायला ठेवू. आणि तो मोबाईल त्यांचा 17,000 रुपयामध्ये एक्सचेंज करून त्यांना V20 Pro नवीन दिला. मग तो मोबाईल मी असं स्टेटसला ठेवला, OLX ला टाकला, मार्केट प्लेसला टाकला आणि त्या मोबाईलची विक्री झाली 19,000 रुपयामध्ये. तर मला 2,000 रुपये मिळाले. मी सिम्पली विचार केलाय की यार, मी जेव्हा महिनाभर काम करतो तेव्हा मला कुठे 20-22,000 रुपये पगार पडतो आणि इथं फक्त मोबाईलची एक डील केली ज्यातून मला 2,000 रुपये मिळाले. तर मी विचार केला यार, ह्याच्यातून मी एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकतो. मग असंच करता करता कधी महिन्याचे 5 मोबाईल, कधी महिन्याचे 8 मोबाईल, कधी महिन्याचे 10 मोबाईल असं करून मी एक्सचेंज स्टार्ट केलं. आणि मग एक असा मुवमेंट आला जिथं माझ्याकडे 8, 10, 15,000 रुपयाचे मोबाईल येत होते, तिथं माझ्याकडे 50, 60, 70, 1 लाख रुपयापर्यंतचे मोबाईल यायला लागले. पण मी एक गोष्ट रिअलाइज केली की यार, माझ्याकडे तर एवढं भांडवलच नाही. मी 30-40,000 रुपयामध्ये खेळतो, पण जर एखादा मोठा मोबाईल आला तर तो मी घेऊ शकत नाही. मग मी विचार केला, आपल्याला कुठं लोन मिळतंय का, आपण चेक करूया. त्यात प्रॉब्लेम काय, माझा सिबिल कमी, आपल्याकडे काय प्रॉपर्टी कुठं घाण ठेवायला नाही, आपल्याला लोन मिळणार. मी 2-3 बँकांमध्ये ट्राय केलं, पण मला लोन कुठे अप्रोच झालं. पण मी असंच प्रयत्न करत राहिलो, छोटे छोटे डील्स करत राहिलो आणि असंच करता करता माझ्या अकाउंटचे ट्रान्झॅक्शन जेव्हा इम्प्रूव्ह झाले तेव्हा मला काही दिवसानंतर HDFCचं एक 75,000 लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड ऑफर झालं. ते क्रेडिट कार्ड मी घेतलं. आता तुम्ही बघितलं असाल मार्केटमध्ये की क्रेडिट कार्ड वापरून आणि क्रेडिट कार्डचा मिसयूज करून भरपूर लोकांचं करिअर खराब झाले. पण त्याच क्रेडिट कार्डमुळे आज मी एवढा लाख रुपयाचा बिझनेस उभा केला. कसं, ते स्टोरीमध्ये पुढे ऐका. मी याआधी जे प्रोडक्ट मार्केटमध्ये एक्झिस्ट पण करत नाहीत किंवा ज्या प्रोडक्टचं मार्केटमध्ये सेट नाही, असे प्रोडक्ट घरोघरी जाऊन विकलेत आणि माझ्या टीमला पण अशा पद्धतीने प्रिपेअर केलेलं की ते लोक एक क्वालिटी सेल जनरेट करून आणू शकतील. मग मोबाईल हे तर ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे, याचं मार्केट ऑलरेडी रेडी आहे. मोबाईल बद्दल जास्त पिच पण करावं लागत नाही. मग जर माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स आहे, एवढं नॉलेज आहे, तर मी डेफिनेटली या गोष्टीमध्ये ग्रो करू शकतो, याचा मला 100% कॉन्फिडन्स आला. पण जसं प्रत्येक गोष्टीमध्ये शिकावं लागतं, मला या गोष्टीबद्दल पण शिकावं लागतं. कोणताही मोबाईल लॉन्च झाल्यानंतर त्या मोबाईलचा कॅमेरा किती मेगापिक्सल आहे, त्याचा डिस्प्ले कोणता आहे, त्याच्यामध्ये कोणता प्रोसेसर यूज केलेला आहे आणि त्याचे काय काय फंक्शन्स आहेत, काय काय फीचर्स आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये डिटेलमध्ये नॉलेज घ्यावं लागतं. फक्त असं नाही की ही गोष्ट 10,000 रुपयाला खरेदी करायची, 12,000 रुपयाला विकायची, असं नाही. जर मी असा विचार करत बसलो असतो तर मी या बिझनेसमध्ये कधीच ग्रो करू शकलो नसतो. पण जेव्हा मी या बिझनेसला फुल टाइम करिअर म्हणून ऍक्सेप्ट करण्याचा डिसिजन घेतला तेव्हा माझ्या मनात भरपूर सारे डाऊट आलेले, सेल्फ डाऊट पण आलेले. यार, याच्यातून एक लॉंग टर्म करिअर बिल्ड होऊ शकतं का, याच्यातून मी माझे स्वप्न पूर्ण करू शकतो का, याच्यातून मी एक चांगली लाईफस्टाईल मेंटेन करू शकतो का, किंवा या धंद्याला जास्त फ्युचर आहे का, असे बरेच क्वेश्चन्स माझ्या मनामध्ये आले. तेव्हा मी गुगलवरती बऱ्याच गोष्टी सर्च केल्या आणि तेव्हा मला एक गोष्ट समजली
समजली की सेकंड हँड मोबाईलचं मार्केट भारतामध्ये हजारो करोड रुपयाचं मार्केट आहे. फक्त या धंद्यामध्ये टिकायचं असेल तर आपल्याकडे कॅपिटल स्ट्रॉंग पाहिजे. प्रत्येक मोबाईल आपल्याला कॅश मध्ये परचेस करता यायला पाहिजे. मग त्यानंतर मी सिरियसली या बिझनेसला करायला स्टार्ट केलं. पण हा धंदा ग्रो करण्यासाठी स्वतःचं एक हक्काचं दुकान पाहिजे. मग माझ्याकडे आणि प्रॉब्लेम आला कॅपिटलचा. मग मी विचार केला जर आता माझं जेवढं कॅपिटल साठले 1.5-2 लाख रुपये, हे जर कॅपिटल मी सगळं दुकान उभं करण्यात घातलं तर मी मोबाईलचा स्टॉक कुठल्या पैशाने घेणार. तर पुन्हा प्रश्न आला दुकानात. मग मी एक शक्कल लढवली. आजपर्यंत जसं मी विदाउट शॉप काम करतोय पुढे पण तसं कंटिन्यू करू शकतो. फक्त आपण या धंद्याला इथिकली आणि प्रोफेशनली करूया. मग मी माझं घरच्या ऍड्रेसवरती शॉप ऍक्ट बनवलं, म्हणजे घराच्या ऍड्रेसला शॉप बनवलं आणि हे काम लिगली करायला सुरुवात केली. मग महिन्याचे 10 मोबाईल, 15 मोबाईल, 20 मोबाईल असं करता करता मी महिन्याचे 50 मोबाईल विकायला लागलो आणि हळूहळू माझ्या डीलर लोकांसोबत पण कॉन्टॅक्ट वाढत गेला. पण मी धंद्याचा एक नियम बनवला. सपोज मी 100 मोबाईल जर परचेस केले तर डेफिनेटली 100 मोबाईल मध्ये माझा प्रॉफिट तर होणार नाही. काही मोबाईल असे पण असतील ज्या मोबाईल मध्ये काहीतरी डिफेक्ट असेल, काही प्रॉब्लेम असेल आणि ते मोबाईल डेफिनेटली माझ्या अंगावर पडतील. तर महिन्यामध्ये ऍव्हरेज 4-5 मोबाईल असे येतात. कारण किती जरी डोळ्यात तेल घालून चेक केलं, एखाद वेळेस आपल्याकडून मिस्टेक होऊ शकते. मग मी धंद्याचा एक नियम बनवला की चुकून आपण जरी फसलो गेलो असेल तर आपण कुठल्या कस्टमरला फसवायचं नाही. आणि ह्या विश्वासामुळे मी एका पाठोपाठ हजारो कस्टमर जोडत गेलो. आणि 2018-19 पासून जे लोक माझ्याकडून सेकंड हँड मोबाईल परचेस करतात, आज पण लोक ते मोबाईल माझ्याकडून परचेस करतात. हा विश्वास मी त्यांच्या मनामध्ये बिल्ड केला. कारण सेकंड हँड मोबाईल खरेदी करताना बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न येतो की यार ह्या मोबाईल मध्ये काय प्रॉब्लेम तर नसेल, याचा डिस्प्ले, स्पीकर, माईक, कोणता आयसी तर चेंज केलेला नसेल किंवा काय मेजर मदरबोर्डचं काम तर केलेलं नसेल. तर मित्रांनो टेन्शन घेण्याची गरज नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मोबाईल प्लॅनेट कराडला तुम्ही आवर्जून व्हिजिट करा. इथं तुमच्यासोबत कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची मी गॅरंटी देतो. आणि तुमचे जे घामाचे आणि कष्टाचे पैसे आहेत त्याचा पुरेपूर मोबदला योग्य मोबाईलच्या माध्यमातून, योग्य सर्व्हिसच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ. मग धंद्यामध्ये एक टाइम असा आला की जो बिझनेस मी 20-30 हजार रुपयाच्या कॅपिटल पासून स्टार्ट केलेला की बाबा आपण पार्ट टाइम इन्कम करूयात, आपल्याला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे, त्याच बिझनेसला मला 3-4 लाख रुपयाचं भांडवल पण कमी पडायला स्टार्ट झालं. मग मी विचार केला आता आपल्याला धंद्यामध्ये नेक्स्ट मूव घ्यायलाच पाहिजे. आपण कुठल्या तरी बँकेमध्ये लोन ट्राय करूया किंवा काही अदर ऑप्शन बघूयात किंवा पार्टनर बघूयात. असे धंदा वाढवण्याचे बरेच विचार माझ्या मनात यायला स्टार्ट झाले. आणि त्याच टाइमिंगला नेमकी मला HDFC बँकेकडून 3 लाख रुपये लोनची ऑफर आहे. मग काय मी कसलाही विचार न करता त्या लोनला अप्लाय केलं आणि विदिन 1 वीक ते लोन मला सँक्शन झालं. आणि जसे ते 3 लाख रुपये माझ्या अकाउंटला आले, माझे एक्झिस्टिंग भांडवल 3 ते 4 लाख रुपये आणि प्लस ते 3 लाख रुपये, माझ्याकडे एक डिसेंट अमाऊंट होती की आता आपण या धंद्यामध्ये बूम करू शकतो, एक मोठी मजल मारू शकतो. आणि एक तो दिवस आहे आणि एक आजचा दिवस आहे. त्यानंतर मी आयुष्यात पुन्हा मागच वळून बघितलं नाही. मी एका पाठोपाठ एक अचिव्हमेंट्स करत गेलो. मी स्टार्टिंगला ह्याच बिझनेस मधून स्वतःचं घर बांधलं. ह्याच बिझनेस मधून मी आज प्रीमियम मोबाईल यूज करतोय. ह्याच बिझनेस मधून माझं एक भरपूर वर्षाचं स्वप्न होतं की मला स्वतःची एक हक्काची जागा पाहिजे. तर माझ्या गावामध्ये मी 2 गुंठे जागा खरेदी केली आणि ह्याच बिझनेस मधून आज मी नाव सुद्धा कमवलं. आज सेकंड हँड मार्केटमध्ये राम वाघमारे एक चांगल्या प्रकारे ओळखलं जाणारं नाव बनलंय. हे सगळं मला ह्या बिझनेसमुळेच मिळालं. तर ही स्टोरी जेवढी मी तुम्हाला स्मूथली आणि हॅपीली एक्सप्लेन केली, ही एवढी स्मूथ नव्हती. ह्या स्टोरीमध्ये पण भरपूर सारे अप्स आणि डाऊन्स आले. पण मी प्रत्येक वेळी चुकांमधून शिकलोय, कधीच थांबलो नाही. आणि मी प्रत्येक वेळी त्या गोष्टीला ग्रो करण्याचा प्रयत्न केलाय. कारण मला माहित आहे जो थांबला तो संपला. जर मी 5-10 मोबाईल वरून 20-30 मोबाईल विकायला लागल्यानंतर जर सॅटिस्फाय झालो असतो किंवा तिथंच थांबलो असतो तर या बिझनेसमध्ये मी कधीच ग्रो करू शकलो नसतो. मी फक्त ह्या बिझनेसची गोष्ट करत नाही, प्रत्येक बिझनेसमध्ये. आणि इव्हन हा बिझनेस स्टार्ट करण्या अगोदर पण मी 3 बिझनेस मध्ये फेल झालोय. एक वेळ तर माझ्यावरती अशी आलेली की हा बिझनेस सोडून मी परत जॉब जॉईन केलेला. कारण महिन्याचे माझे फिक्स EMI होते आणि ते EMI भरणं मस्ट होतं. आणि सोबत मला घरचा पण खर्च आहे. मला 2 मुलं आहेत, माझं लग्न झालेलं आहे आणि घरी पण मी नाही म्हणू शकत नाही. घरच्या पण छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मला फिक्स एक अमाऊंटची गरज होती. आणि असं होत नव्हतं की प्रत्येक महिन्याला तेवढा इन्कम बिझनेस मधून जनरेट होईलच. पुन्हा मी बॅकफुटला यायला भिलो नाही. मी पुन्हा जॉब जॉईन केला, ते लोन नील केले, पुन्हा झिरोवरती येऊन मी पुन्हा स्टार्ट केलं. पण मी कधीच माझ्या ड्रीम्स वरती गिव्ह अप केलं नाही, कधीच मी हार मानली. कारण माझ्या माइंडमध्ये एक गोष्ट क्लिअर होती, स्वप्न माझे आहे, ही सगळी परिस्थिती मला बदलायची आहे, तर मेहनत पण मलाच करावी लागणार. भले मला आउटपुट मध्ये प्रॉब्लेम्स भेटू देत किंवा सक्सेस भेटू देत, मला कंटिन्यू करायचं आहे. तर भाई ही माझी स्टोरी होती. लास्टला मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करेन की सेकंड हँड मोबाईल विकून मी किती रुपये इन्कम करू शकतो. जो बिझनेस मी फक्त पार्ट टाइम म्हणून स्टार्ट केलेला किंवा महिन्याचे 5 ते 10 हजार रुपये एक्स्ट्रा कमवता येतील जॉब सोबत, हा विचार करून स्टार्ट केलेला, आज तोच बिझनेस मी महिन्याचे 125 ते 150 मोबाईल विकतो. ऑन एव्हरेज विचार कर, काही मोबाईल मध्ये
500 रुपये मिळतात, काही मोबाईलमध्ये 1000 मिळतात, काही मोबाईलमध्ये 2000 रुपये मिळतात. ऑन एव्हरेज प्रत्येक मोबाईलमध्ये 700 ते 1000 रुपयापर्यंत मिळतात. तर विचार कर मंथली मी किती रुपये इन्कम जनरेट करत असेल. तर कोणताही बिझनेस छोटा नसतो, कोणतंही काम छोटं नसतं. जे काम आपण मनापासून करेल त्या कामाला आपण लाख रुपयाच्या बिझनेस मध्ये कन्वर्ट करू शकतो. मग तो सेकंड हँड मोबाईलचा बिझनेस असेल, सेकंड हँड गाडीचा बिझनेस असेल, चहाचा बिझनेस असेल किंवा वडापावचा बिझनेस असेल, तो बिझनेस आणि ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या बिझनेस मध्ये आपण स्वतःचं एक मोठं नाव बनवू शकतो. आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला होप देऊ शकलो असेल की बिझनेस करून आपण स्वतःचं करिअर बनवू शकतो, बिझनेस करून आपण एक चांगली लाईफ जगू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मनापासून आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. भेटूयात अशाच पुढच्या मस्त व्हिडिओ मध्ये. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.